ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वाराबंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदा ही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली You have one request. अरे आत्ता सुरू केलं होतं ना. विनया तेरी तर निकल पडी हा. तू जर माझ्यामुळे सुविधावरती संशय घेत असेल तर खूप मोठी चूक करतोय समीर. माझा तिच्यावर खूप विश्वास आहे पण तुझ्यावर नाही म्हणूनच तुझ्याकडे जॉब करू नको असं सांगतोय तिला. म्हणजे तू आता कुठल्या तरी मुलाला भेटायला चाललीस? डू यू हॅव अ प्रॉब्लेम? नॉट एट ऑल. तुम्ही कोण? तेच विचारतोय तू कोण? माझ्या पोराचं घर आहे ना रे. कोण पोरगा? विनय विनय नागपूरकर. तुम्ही? मी बा त्याचा हरिश्चंद्र नागपूरकर. हा बाबा बसा ना बसा. हे काय? हो इथे काय बसताय सोफा? बाबा खाली बसलेलं बरं असतं. जमिनीवर असल्यासारखं वाटतं माणसाला. शिवाय आम्ही गावची मंडळी म्हणजे असल्या पॉश गोष्टींची सवय ना आपल्याला. ते तर झालंच. झालंच काय? बस जरा इथे बोलायचं बस. आलो शूज काढून येतो. हे 5 रन पहिलेच काढायची बाळा. घरात कशी घालतो? हा बाबा तुम्ही येणार आहात ते विनयला माहित होतं का? नाही म्हटलं अचानक येऊन एकदम धक्का देऊ गाड्याले. चांगलंय सुखात धक्का बसेल त्याला. हा ते तुझं नाव काय बे? मी राघव. राघव. संपलं? पुढे मागे काय नाही बाकी? नाही आहे ना. राघव विनायक लवेकर. हा असं पूर्ण नाव सांगायचं. आई वडील आहेत ना आपले ते. हा हो राघव लवेकर. राघव लवेकर. हा अरे विनय बोलला होता मला तुझ्याबद्दल. मीच विसरलो. तूच ना रे तो नाचा? नाचा? हा म्हणजे नाचगाणं करणाऱ्याला आमच्यात नाचाच म्हणतात. विनया मी कोरिओग्राफर आहे. डान्स शिकवतो. बस हे असली कठीण कठीण नावं घेतली ना आपली अवकाश वाढते का? नाही तर काय करायला पाहिजे आपल्याला? काम धंदा करायला पाहिजे पोटा पाण्यासाठी. आता आमचं इने बघ. हा झालं का नाही डॉक्टर? मग डॉक्टर? हा मला वाटतं इनेच पैसे देत असेल ना तुला अडी अडचणीला? मला? हा देतो की नाही? हो देतो ना. हा मग. आणि मी टाइमावरती परतफेड सुद्धा करतो. ते महत्वाचं. वेळ महत्वाची. वेळेला जाम किंमत असते लक्षात ठेव. कळलं का नाचा? हा मग बाबा वेळ महत्वाची. वेळ इन्या किती वेळ आला. केव्हापासूनची तुझी वाट बघतोय. असू द्या असू द्या. तुम्ही कधी आलात? झाला 1 तास झाला येऊन मला. बाकी हे सुमितचं आवडलं आपल्याला. एकदम आमचा विनयासारखा आहे.
नोकरी बिक्री करतोय, गाडी आहे. हा ए तू घेशील ना गाडी? घेऊ ना बाबा, असं काय करताय? हा जिद्द पाहिजे. काय जिद्द पाहिजे मग सगळं होतं. आणि ए काय ते मोबाईल मध्ये करतो रे सारखा? त्याच्याने काय होणार ना. ती नाचेगिरी बंद कर आणि काहीतरी पोटा पाण्याचा धंदा बघ. अहो बाबा, तू खूप मोठे मोठे डान्स शोज करतो, शिवाय त्याचा स्वतःचा. तेच म्हणतोय ना मी, स्वतःच काहीतरी पाहिजे का नाही माणसाचं. नोकरी धंदा बघ काहीतरी. बाबा मला सांगा, आई कशी आहे, काका काकू, बच्चे कंपनी सगळे कसे आहेत? वाट बघताय सगळे तुझ्या लग्नाची. काळजी करू नका काका, मिळेल त्याला मुलगी. हा तुझ्या तोंडात साखर पडो, मिळायला पाहिजे. माझं सपन पूर्ण होईल. आणि काय रे सुमित, हा तुझं लग्न काय मुलगी बिलगी बघतोय की नाही, चालू आहे की नाही? नाही बघ बघ लवकर पक्का करून टाक. तू म्हणत असेल तर दोघांचं एका मांडवात करून टाकू आपण. हा बाबा, मला लग्न करायचं नाहीये. काय रे असं काय? हा लगीन करायचं नाही म्हणतो? बाबा तसं नाहीये माझं. काय तसं नाहीये? लगीनच करायचं नाही म्हणतो. मग काय आता ऐकायचं काय? काय पोर आहे तू? काय रे तुझं काय? तुला बी लगीन नाही करायचं? नाही करायचं ना, इतक्यात नाही करायचं. मग कितक्यात करायचंय? अरे लग्नाची वय उलटून चालली आहे तुमची. नंतर लगीन केल्यावर कितीला पडेल काय माहितीये का? काय रे पोरं तुम्ही अशी? तरी म्हणलं तुझं लगीन का नाही जमत आहे? ही 2 ग्रहण आहे तुझ्या डोक्यावर. बाबा बाबा चला जेवून घेऊया आपण. चला आता तेवढंच काम उरलंय जेवायचं. ठेचा पाठवलं तुझ्या आईनं, गावाकडचा ठेचा आहे आमच्या. तू तरी एकदा खाऊन बघ. हा चल. ह्याचा चला चला रे. किती मस्त डिश आहे ना. अरे यार सुमित तिथे हवा होता. तुला माहितीये त्याची फेवरेट डिश आहे ही. अच्छा, त्याच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहेत तुला? बेस्ट फ्रेंड तो माझा. तुला एक सांगू, वाईट नाही वाटणार ना? अरे कंटिन्यू यार, बोल. खरं म्हणजे मी तुला भेटायला ते येणारच नव्हते. I swear. मला सुमितनी फोर्स केला म्हणून मी आले. अच्छा, त्याचं सगळं काही ऐकतेस तू? व्हेरी गुड. सांगितलं ना तुला, बेस्ट फ्रेंड आहे तो माझा. तुला माहिती तो किती हुशार आहे. तो किती चांगला आहे, किती हुशार आहे. त्याची जेवढी पण तारीफ केली तेवढी कमी आहे. तुला माहितीये त्याला हल्लीच प्रमोशन मिळालं. आणि त्याला प्रमोशन मिळणं म्हणजे मला प्रमोशन मिळण्यासारखं आहे. त्याला प्रमोशन मिळाल्याबद्दल ना माझ्याकडून तुला आईस्क्रीम. हा नाही 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 काय तुला माहितीये काव्या, आपल्याला भेटून जवळजवळ तासभर होत आलाय. काय सांगतो? खरंच की 1 तास झाला. पण त्यामध्ये आविष्कार कुठेच नव्हता. प्रत्येक मिनिटाला तू सुमित बद्दलच बोलत होतीस. तसं नाही सुमित, आविष्कार. हे बघ, हे असंच होतं, पण ना आपल्याला कळत नाही. मला माहिती आहे तू सुमितवर प्रेम करतेस ना. अरे नाही रे. हे बघ, तू जरी मला नाही सांगितलंस ना तरी तुझा फेस मला सगळं काही सांगतो की तुझं सुमितवर प्रेम आहे. माझं एक ऐकशील? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि एकदा का उशीर झाला तर तुझ्या हाती काही नसेल. आज जसं मी तुला भेटायला आलोय तसा सुमितही कुठल्या तरी मुलीला भेटेल. म्हणून सांगतो, जाऊन सुमितला सांगून टाक की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि तू जे काही मला सुमित बद्दल सांगितलंस त्यावरून मला असं वाटतं तो खूप समजूतदार आहे आणि तो नक्की तुला ऍक्सेप्ट करेल. काव्या, काव्या, स्माइल. सुमित. So friends, very good.
एनिवेज मला खूप छान वाटलं तुला भेटून, तुझ्याशी बोलून आणि तुझ्या सुमित बद्दल ऐकून. सॉरी यार, माझे बाबा असाच घसा साफ करतात. ठीक आहे यार, त्यात काय एवढं. बाबांच्या घोरण्यामुळे तुम्ही बाहेर येऊन झोपलात ना. विनया, असं काही नाही. बाबा गावी जाईपर्यंत आपल्याला थोडं हो जाएगा. बघतो. मिसेस मोरे. कपडे. अरे गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, हा भयंकर आवाज कसला येतोय तुमच्या घरातून? काकू ते मिसेस मोरे, ऍक्च्युली विनयचे बाबा फ्रेश होत आहेत. वाटलंच मला, पण म्हटलं खात्री करून घेऊया ना. विनय, तू आज बाबांना मुंबई दर्शन करायला घेऊन चाललायस ना? हो, आता आलेच आहेत तर. छान. ऑफकोर्स, त्याने नेलंही पाहिजे. मिसेस मोरे, ऍक्च्युली आम्ही दोघंही त्यांच्या बरोबर जाणार होतो. अरे वा. पण तुम्हाला तर आमची जॉब माहितीच आहे. अँड व्हॉट अ लवली डे.
सकाळी सकाळी तुम्हाला बघितलंय ना, मग नक्कीच माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार. घडेल घडेल, नक्की चांगलं घडेल. सकाळी सकाळी एक दिवस काकू खरोखर मारणार आहेत त्याला. बघ ना. चल मित्रा चल, आता आवरायचंय ना तुला. दोन मिनिटात येतील रे. विनया, मला माहितीये 2 मिनिटात येतील, पण तोपर्यंत माझी काय हालत होईल त्याचा विचार करतोय. बेंबीला थुंकी लावतोस का? प्रेशर थांबतं. आम्ही गावी असंच करायचो. विनया, हे गाव नाही आहे. वा, बाकी मला तुमच्या लोकांचं हे जाम आवडतं. तुम्ही लोक सगळे सकाळी लवकर उठता. हा, मी तुमच्यासाठी कडक चहा करतो मस्त. हा काय थँक्यू सो मच काव्या आल्याबद्दल. मला तर कळतच नव्हतं कोणत्या प्रकारची अंगठी घेऊ, पण शेवटी मुलींचा चॉईस हा मुलींनाच माहिती. आय थिंक तिला ही रिंग नक्की आवडेल. व्हॉट्स आहे काव्या? काव्या अगं कुठे आहेस? मी तुझ्याशी बोलतोय. रमेश ऐक ना. बोल ना. तू आता ज्या मुलीची लग्न करतोयस ना, तीच तुझी लाईफ पार्टनर आहे. हे तू कशावरून ठरवलंस? अच्छा, तो बात यहाँ तक पहुंच गई है. म्हणजे 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 तू सुमित बद्दल विचारतेस ना? हा? हा? छे छे काय सुमितचा विषय कुठून आला? ये तो वही बात हुई. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. रमेश मार खाशी ना. काव्या 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 अगं काव्या काव्या ऐक तरी. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. मग माझ्या या इस्टेटीचा कंपनीचा काय उपयोग? तुम्हालाच माहित. म्हणजे मी हे सगळं करतोय ते कोणासाठी? तुमच्यासाठीच ना. सुमितच आहे ना हे सगळं. सॉरी, त्याने त्याचं विश्व उभं केलंय. तुम्ही उगाच त्याला प्रेशराईज करू नका. आणि मी त्याला असं काही कर असं सांगणार नाहीये. का तो मुलगा आहे आपला? होता. आता फक्त माझा मुलगा आहे तो. तुमच्या आयुष्यात जी दुसरी बाई होती तिच्यापासून तुम्हाला काही मुलं झाली असतील तर मला काही इश्यू नाही. माधवी उगाच ओरडू नकोस हेमंत. हे घर तुझं असलं ना तरी माझ्यावर ओरडायचा तुला काहीही अधिकार नाहीये. हे बघ नाही. ज्यूस. अरे कशाला? या घरात काही खायचं प्यायचं नाही असं ठरवलंयस का? काहीतरीच काय आहे. घेतलं. बाकी कसं आहेस? मजेत आहे. ते दोघं कसे आहेत? मजेत आहे. काम व्यवस्थित चाललंय ना? हो. आई हे तुझ्या करता. हे काय? पेन तुझं आवडतं. तुझी खरी ताकद हीच आहे नाही. अरे पण कशाला आणलंस? अगं तुझ्याकरता काय घ्यावं तेच मला कळत नव्हतं. मग खूप विचार केल्यानंतर हे घेतलं. चला
म्हणजे निदान माझा विचार तरी करतोस. काय बोलतेस तू आई? माझा एवढा विचार करतोस, मग माझ्याकडे येऊन राहत का नाहीस? एक्सक्यूज मी. मी जरा बाहेर जाऊन येतो. का? माझ्यामुळे? कुठेही जायची गरज नाहीये आणि आपलं घर पुरेसं मोठं आहे. नशीब माझं, ह्या घराला तू आपलं घर म्हणालास. नशीब. बाबा ऐकून घ्या ना. अजिबात ऐकणार, तुझंच ऐकतोय गेली कित्येक वर्ष, म्हणून ही वेळ आली. आधी फोन लाव त्या पुरीला. बाबा असं काय करून राहिले? आज संडे, आज तिला सुट्टी असते. संडे ना, म्हणजे सुट्टी आहे ना? हो. मग तिला भरपूर वेळ आहे. मंडपात भेटू ना, ते तिकडे बाहेर कुठेतरी भेटू. मंडपात नाही, मंडळात. उगाच माझ्या चुका काढू नको. आधी तिला फोन लाव, मला तिला भेटायचंय. नंबर आहे तिचा तुझ्याकडे? हो आहे ना नंबर. फोन लाव, तिला सांग मला तिला भेटायचंय. कशाला उगाच तिला सुट्टीची वाट लावताय? काय वाट लावते? काय वाट काय लावतोय? अरे माझ्या वंशाची वाट विजू नये म्हणून काय वाटेल ते करेन मी. तू आधी फोन लाव तिला. बर बर लावतो. लाव. काय नाव काय तिचं? आकांक्षा. मग किती चांगलं नाव आहे. लाव फोन. दम धरा, लागू तर द्या. लागतो. फोन लावल्यावर लागत असतो. हा हॅलो. लागला. हॅलो. हा मी विनयचा बा बोलतोय. हॅलो. ही हाय स्वीटहार्ट. राघव मला डिस्टर्ब नको करू, मी कॅल्क्युलेशन्स करते. नंतर कर ना. तू तुझी कामं कर ना. तेच तर करतोय. बघितलं, आता सगळं पहिल्यापासून कॅल्क्युलेट करावं लागेल. सॉरी. ए सुविधा, मी काय म्हणतोय, काही दिवसांचा ब्रेक घे ना. मस्त नाही? ब्रेक? मी ब्रेक घेतला ना तर इथे काय होईल मला माहितीये. काय व्हायचं ते होऊ दे ग. पण मला असं वाटतंय की ना, यू नीड अ ब्रेक. म्हणजे एखाद्या मस्त रोमॅन्टिक ठिकाणी जाऊन एन्जॉय कर. अच्छा, कोण नेणार आहे मला? तू? आवडेल मला. पण मला असं वाटतंय की तू समीर सोबत जा. राघव, आजपासून समीर हे प्रकरण बंद. सुविधा, नाती तोडण्यात नाही, जोडण्यात मजा. इतक्या वर्षाचं प्रेम असं सहज कसं तोडू शकता तुम्ही? सुविधा ऊपर नीचे होता रहता है. राघव, ज्या नात्यात विश्वास नाहीये ना त्याला काहीच अर्थ नाही. आणि मला माझा सेल्फ रिस्पेक्ट जास्त महत्वाचा आहे. कोणाच्याही तालावर नाचायला मी बाहुली नाहीये. अरे शिवराम, कालची बिलं नाही आणून दिलीस रे मला. सुविधा ऐक ना. सुविधा, रिलॅक्स.